ओम नमः शिवाय. 15 फेब्रुवारी 2026 रविवार आणि त्या दिवशी आहे महाशिवरात्री. आपण खूप आतुरतेने म्हणजे उपवास करतो, भगवान शिवाची महादेवाची पूजा करतो, व्रत करतो, मंदिरात जातो, आपण अभिषेक करतो, बेलपत्र वाहतो. पण आपल्याकडून अजून थोडी सेवा झाली पाहिजे. म्हणजे जसं ओम नमः शिवायचा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या चॅनलवरती पण मंत्र दिलेला आहे, मी माहिती पण संपूर्ण दिलेली आहे, एकदा जाऊन बघा. पण या दिवशी शिवलीलामृत वाचलं तर खूप मोठं पुण्य मिळतं. पण शिवलीलामृत वाचायला जर वेळ नसेल तर आपल्याला या 42 ओव्यांचे पठण आणि श्रवण करायचं आहे. तेव्हा आपल्याला शिवलीलामृत हा ग्रंथ संपूर्ण वाचल्याचे पुण्य मिळते. आपण या 42 ओव्या सुरू करूया. ओम नमो जी अपरिमेता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादिसिद्धा आनंदवन विलासा मायाचक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य मनोजदमना मनमोहना कर्ममोचगा विश्वमरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकट विघ्ने दारुण बाधती काले तत्री संकटे अत्वा हास्य करोनी भलत्या आमिषे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगटता सुवर्ण करीत असे न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारका आत्मरामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शफरीध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिते अन्माय नकळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकट सियाचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेचे प्रकट असे जगन निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिती सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी हो नितारी इतराते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमनी कृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूरगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पेनगात्रा परमंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तो वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस जय जय भस्मधुलितांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंग नेई वेंगी तुझपासे जेचे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक ग्रह परु उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार त्यासे शिव शिव छंद निरंतर त्यासे जिंकिले केळी कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषय गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन घ्यायचे कामकाज विदारक पंचानन क्रोधजल प्रभंजना लोभाधकार चंड किराणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभन गभेदका सहस्रणेन लोभ महासागर शोषण अगत्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा
मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृतपठन किंवा श्रवण करती पै सतू सांगे शौनकादिकां प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्याची नाही गंती त्रिजगती ध्यानते जे करती रुद्राक्ष धारण त्यांची वंदती शक्र द्रोहीन केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तात्काळा ब्रह्मानादी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुणीयाही शिवकीर्तने करावे. शिवकीर्तन नावड्यानु मात्र ते अत्यंत जाणून अपवित्र लैले नाना वस्त्रालंकार तरी केवळ जरी भक्षिते मिष्टान तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापांचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव गजासी इंद्र माधव आणि नरदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदविद्यिकंद विश्वांभर दयाब्दी जो पंचमुख पंचदश शयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुरमर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटे रक्षेश भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिक गाज तसे ब्रह्मांडे मनोनी भावे तुझ लागोनी शरण रेगालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या 42 वया समाप्त. ओम नमः शिवाय. श्री पार्वती परमेश्वरार्पणमस्तु. ब्रह्मानंद मने श्रीधर या 42व्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या 42 ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. नित्य समस्त नोहे पठन तर 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील. असाच महाशिवरात्रीबद्दल अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तोपर्यंत चॅनलवरती नवीन नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.